तर आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्नचे धिरडे. स्वीटकॉर्नचे धिरडे बनवण्यासाठी स्वीटकॉर्नचे दाणे सोलून घ्यायचे. सोलून घेतल्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकायचे. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, ओव्याची पानं, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, तुमच्या घरात एखादी मेथी सोडता कोणती पालेभाजी असेल ती जर यामध्ये टाकली तरी पण चालतं. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यामध्ये 4 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून छान वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर साधारणतः बेसन पोळीला आपण जसं पीठ ठेवतो तसं पीठ ठेवायचं. माझ्याकडून हळद टाकायची राहिली होती, त्यानंतर मी त्यामध्ये हळद देखील टाकली. तवा गरम करून घ्यायचा आणि तेल लावून घ्यायचं. आपण बेसन पोळी कशी पसरवतो तसं अगदी छान पसरून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे. ही धिरडे तुम्ही खोबरे चटणी, शेंगदाणे चटणी किंवा अगदी गावरान तुपाबरोबर खाल्ले तरी पण छान लागतात. हे स्वीटकॉर्न ज्यावेळेस तुम्ही बाजारात आणायला जातात ना, त्यावेळेस ज्यांचे छोटे छोटे दाणे असतात ना असे पाहून आणायचे. ते गावरान असतात. मोठे जे दाणे असतात ना ते संकरित जात असते. संकरितपेक्षा गावरान कधी पण चांगलंच. आणि शक्यतो असे धिरडे खाताना ना मुलांना सॉस वगैरे नाही द्यायचा. शक्यतो आपण टाळायला सुरुवात करायची. मुलं ॲटोमॅटिक शिकून जातात. मी आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे थोडी कैरीची चटणी केली होती. असे धिरडे ना खायला खूप छान लागतात. तुम्ही अगदी प्रवासात देखील नेऊ शकतात. त्यामुळे ही धिरडे तुम्ही एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.